विठ्ठल विठ्ठल. मंडळींनो, मी आहे सौ संगीता राजगोपाल बांगर. मी लातूर जिल्हा माहेश्वरी मंडळची सदस्य असून पंढरपूर जवळच्या लातूर या गावी राहते. तर आपणास मी वारीला घेऊन चलते, तर चला बरं माझ्या बरोबर. भाविकांनो, पंढरपूरची वारी ही महाराष्ट्राची अत्यंत महत्वाची, प्राचीन आणि पवित्र धार्मिक सांस्कृतिक परंपरा आहे. विशिष्ट तिथीला आपल्या आराध्य दैवत भगवान विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी प्रवास करणे म्हणजेच वारी. वारी करणाऱ्या भाविकांना वारकरी म्हटले जाते. वारीमध्ये श्रीमंत, गरीब, उच्च नीच असा कोणताही भेदभाव नसतो. सगळेजण एकत्र चालतात. त्यामुळे मानवी अहंकार गळून पडतो. वारी हा जगातील सर्वात मोठा समानतेचा सोहळा मानला जातो. येथे सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन विठ्ठल विठ्ठल नामाचा गजर करतात. वारकरी घर, दार, संसार आणि भौतिक सुखांचा त्याग करून केवळ विठ्ठल भेटीच्या ओढीने 18 ते 20 दिवस पायी प्रवास करतात. वारीची ही परंपरा 800 वर्षापेक्षाही जुनी असून संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या काळापासून ती अखंडपणे सुरू आहे. लाखो लोक कोणत्याही निमंत्रणाशिवाय एकत्र येतात. त्यांचा भोजन, निवास आणि प्रवास अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने चालतो, जे व्यवस्थापनाचे उत्तम उदाहरण आहे. वारीत केवळ चालणे नसते, तर वाटेत होणारी भजने, कीर्तने, फुगड्या आणि रिंगण यासारखे पारंपरिक खेळ यामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय आणि उत्साही बनते. आणि हौका या विठ्ठलाच्या स्तुतीसाठी वारकरी संतांनी रचलेला एक विशिष्ट प्रकारचा मराठी काव्यप्रकार असतो. त्याला अभंग म्हणतात. चला तुम्हाला एक अभंग ऐकविते. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. मन माझे केशवा, मन माझे केशवा. काबान घे अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. सांग पंढरी राया काय करूयासी, सांग पंढरी राया काय करूयासी. का रूप ध्यानासी, का रूप ध्यानासी नये तुझे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. कीर्तनी बैसता निद्रे नागविले, कीर्तनी बैसता निद्रे नागविले. मन माझे गुंतले, मन माझे गुंतले विषय सुखा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. हरिदास गजती हरी नामाच्या कीर्ती, हरिदास गजती हरी नामाच्या कीर्ती. नये माझ्या चित्ती, नये माझ्या चित्ती नामा म्हणे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. जय हरी विठ्ठल. या अभंगातून नामदेवाने भक्ताच्या अस्वस्थतेचे आणि प्रामाणिकपणाचे दर्शन घडविलेले आहे. देवाचे नाम अमृतापेक्षाही गोड असून याची खात्री असूनही मानवी मन कशा प्रकारे मोहमायेत आणि संसार सुखात अडकला आहे आणि त्यामुळे तो देवाचे नामस्मरण करण्यात विसरतो, ह्याची खंत त्यांना वाटते आणि त्यांनी ह्या अभंगातून हे दर्शवले आहे.